नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण उत्पादन शुल्क भरती, पोलीस भरती तसेच सर्व भरत्यांसाठी अतिशय महत्त्वाचे जी.के. तसेच अतिशय ट्रेंडिंग करंट अफेअर्सचे प्रश्न पाहणार आहोत। व्हिडिओचा PDF हवा असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नाहीतर तुम्ही टेलिग्रामवर मराठी जी.के. विथ RD सर्च करून देखील हा PDF मिळवू शकता। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओमध्ये घेण्यात आलेले सर्व प्रश्न एकदम जबरदस्त क्वालिटीचे आहेत। बघा, प्रश्न पहिला आहे, कोणत्या राज्यातील कालाजीरा तांदळाला GI टॅग मिळाला आहे? तर मित्रांनो, नुकतंच बघा ओडिशा राज्यातील कालाजीरा या तांदळाला GI टॅग मिळालेला आहे। मित्रांनो, GI टॅग 10 वर्षासाठी व्हॅलिड असतो, त्यानंतर त्याला परत रिन्यू करावं लागते। मित्रांनो, महाराष्ट्रामधील पेनच्या गणेश मूर्तीला मिळालेला आहे, लक्षात असू द्या, कुठल्या पेनच्या गणेश मूर्तीला मिळालेला आहे। महाराष्ट्रातील विचारलं तर पेनच्या गणेश मूर्तीला लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो। जर ओडिशा आपलं मूळ उत्तर आहे मित्रांनो, ओडिशाचे मुख्यमंत्री सध्या कोण आहेत? तर बघा, नवीन पटनायक हे ओडिशाचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत। रघुवर दास हे सध्याचे गव्हर्नर आहेत, रघुवर दास। आणि राजधानी जर विचारली तर भुवनेश्वर ही ओडिशाची राजधानी आहे, लक्षात आलं। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, दीन-ए-इलाही हा ग्रंथ कोणत्या मुघल सम्राटाने लिहिलेला आहे? तर दीन-ए-इलाही हा जो ग्रंथ आहे तो बघा अकबराने लिहिलेला आहे। पर्याय क्रमांक C, अकबर या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, भारतीय वायुदल किंवा हवाई दल दिवस केव्हा साजरा केला जातो? तर मित्रांनो, भारतीय वायुदल दिवस हा 8 ऑक्टोबरला साजरा केला जातो। पर्याय क्रमांक B, 8 ऑक्टोबर या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। मित्रांनो, वायुदलाचे प्रमुख सध्या कोण आहेत? तर बघा, एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी हे सध्याचे हवाई दलाचे प्रमुख आहेत। हवाई दलाच्या प्रमुखास काय म्हटले जाते? एअर चीफ मार्शल। ओके मित्रांनो, 15 जानेवारीला भूदल दिवस साजरा केला जातो। भारतीय भूदल दिवस 15 जानेवारीला साजरा केला जातो। भारतीय भूदलाचे प्रमुख कोण आहेत? जनरल मनोज पांडे, जनरल असं म्हटलं जातं भूदल प्रमुखास। मित्रांनो, 4 डिसेंबरला भारतीय नौदल दिवस साजरा केला जातो। नौदल प्रमुखास काय म्हटलं जातं? ॲडमिरल। सध्याचे ॲडमिरल कोण आहेत? तर R हरिकुमार हे नौदलाचे प्रमुख म्हणजेच ॲडमिरल आहेत। ओके, 24 ऑक्टोबरला ITBPचा स्थापना दिवस साजरा केला जातो। 24 ऑक्टोबर ITBPचे DG किंवा महासंचालक कोण आहेत? राहुल रसगोत्रा। ओके, लक्षात आलं, आपलं मूळ उत्तर आहे 8 ऑक्टोबर। त्यानंतरचा प्रश्न बघा, 70व्या राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले? मित्रांनो, 70व्या राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद हे हिमाचल प्रदेशने पटकावलेले आहे। पर्याय क्रमांक A, हिमाचल प्रदेश हे योग्य उत्तर असणार आहे। 69व्या विचारलं तर हरियाणा उत्तर द्यायचं आहे। ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, आशियाई कबड्डी स्पर्धा 2023 मध्ये पुरुष विजयी संघ डॅश डॅश तर महिला विजयी संघ डॅश डॅश हा ठरला आहे। मित्रांनो, या ठिकाणी बघा, पुरुष विजयी संघ भारत तसेच महिला विजयी संघ भारतच आहे। पर्याय क्रमांक B, भारत या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। आशियाई कबड्डी स्पर्धा 2023 मध्ये पुरुष विजयी संघ भारत आणि महिला विजयी संघ देखील भारत आहे। मित्रांनो, भारतीय पुरुष संघाने बघा या ठिकाणी कोणाला हरवलेला आहे? तर इराणच्या संघाला हरवलेला आहे। पुरुष संघाने इराणला हरवलेला आहे, महिला संघाने चीनला हरवलेला आहे। ओके, उपविजेता विचारलं तर लक्षात असू द्या, या ज्या काही स्पर्धा आहेत त्या चीनमध्ये पार पडलेल्या आहेत। त्यानंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्राच्या उत्तरेस डॅश डॅश पर्वतरांगा आणि त्यांच्या पूर्वेस डॅश डॅश टेकड्या आहेत। तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या उत्तरेला सातपुडा पर्वतरांगा आणि त्यांच्या पूर्वेला गाविलगड टेकड्या आहेत। पर्याय क्रमांक B हे आपलं योग्य उत्तर असणार आहे, सातपुडा आणि गाविलगड। मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी आपण सर्व प्रश्नांची रिव्हिजन ठेवलेली आहे, ती नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला ही उत्तरे पूर्णतः पाठ होऊन जातील। त्यानंतर बघा, प्रश्न आहे, खालीलपैकी कोण संविधान सभेच्या सदस्या होत्या? तर मित्रांनो, या ठिकाणी विजयालक्ष्मी पंडित, सरोजिनी नायडू, सुचेता कृपलानी या तिन्ही महिला संविधान सभेच्या सदस्य होत्या, म्हणून पर्याय क्रमांक D, वरीलपैकी सर्व हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। या ठिकाणी मित्रांनो, लक्षात घेण्यासारखी बाब बाबा, या ठिकाणी विजयालक्ष्मी पंडित या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल आहेत, लक्षात आलं।
विजयालक्ष्मी पंडित या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल आहेत. भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू, कन्फ्यूज नका हो. भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू उत्तर प्रदेशच्या झालेल्या आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल विजयालक्ष्मी पंडित. ओके. सुचेता कृपलानी या भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत. सुचेता कृपलानी कोणत्या राज्याच्या? यूपी, उत्तर प्रदेश. ओके. त्यानंतरचा प्रश्न बघा, फुफ्फुसाचे मुख्य कार्य खालीलपैकी कोणते आहे? तर मित्रांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक बी, रक्ताचे शुद्धीकरण हे फुफ्फुसाचे मुख्य कार्य आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, रेखावृत्तांची एकूण संख्या किती आहे? तर मित्रांनो रेखावृत्तांची एकूण संख्या आहे बघा 360. पर्याय क्रमांक ए 360 रेखावृत्तांची संख्या आहे. जर अक्षवृत्तांची विचारली तर 181 ही अक्षवृत्तांची संख्या आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार डॅश डॅश ते डॅश डॅश आहे. तर मित्रांनो किती आहे रेखावृत्तीय विस्तार? तर बघा 32°36' पूर्व ते 80°54' पूर्व असा महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार आहे. लक्षात आलं. पर्याय क्रमांक सी या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, राज्यातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक सागरी किनारा लाभलेला आहे? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक सागरी किनारा लाभला आहे? तर रत्नागिरी आपलं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक ए. तर बघा 237 किलोमीटर समुद्रकिनारा लाभलेला आहे रत्नागिरी या जिल्ह्याला. दुसऱ्या क्रमांकावर येते रायगड, याला बघा 122 किलोमीटर समुद्रकिनारा लाभलेला आहे. तिसऱ्या क्रमांकावर येते सिंधुदुर्ग, याला 120 किलोमीटर समुद्रकिनारा लाभलेला आहे. लक्षात आलं. महाराष्ट्राला टोटल बघा 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते? महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील पहिली जी अणुभट्टी आहे ती अप्सरा या नावाने ओळखली जाते. पर्याय क्रमांक ए अप्सरा हे योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो अप्सरा अणुभट्टीची स्थापना कधी झाली? 1956ला झालेली आहे. अप्सरा अणुभट्टीची स्थापना 1956ला झालेली आहे. कोणाच्या सहाय्याने? ब्रिटनच्या. ओके, ब्रिटनच्या सहाय्याने झालेली आहे. महाराष्ट्रातील दुसरी अणुभट्टी सायरस ही दुसरी अणुभट्टी आहे. ह्याची स्थापना बघा 1960ला झालेली आहे. 1960 कोणाच्या सहाय्याने? कॅनडा या देशाच्या सहाय्याने झालेली आहे सायरस. ओके. त्यानंतर तिसरी आहे झर्लिना अणुभट्टी, हिची 1961ला स्थापना झालेली आहे. झर्लिना पूर्णिमा 1 ही चौथी अणुभट्टी आहे. त्यानंतर पाचवी आहे पूर्णिमा 2 आणि सहावी आहे ध्रुव. लक्षात आलं. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताने खालीलपैकी कोणत्या देशात भारत पार्क ट्रेड झोन सुरू करण्याची योजना आखली आहे? तर मित्रांनो भारताने बघा UAE या देशामध्ये भारत पार्क नावाचे ट्रेड झोन सुरू करण्याची योजना आखलेली आहे. यामध्ये आपल्या भारतीय बनावटीच्या वस्तूंचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. लक्षात आलं. तर मित्रांनो UAE म्हणजे युनायटेड अरब एमिरेट. तर मित्रांनो याचे राष्ट्राध्यक्ष सध्या कोण आहेत? मोहम्मद बिन अल झैद नाह्यन हे राष्ट्राध्यक्ष आहेत. राजधानी जी आहे ती अबुधाबी आहे. चलन जर विचारलं तर UAE दिरहम. लक्षात आलं. त्यानंतरचा प्रश्न बघा, उपराष्ट्रपती पदाच्या शपथ किंवा वचनबद्धतेची तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात आढळते? तर मित्रांनो उपराष्ट्रपती पदाच्या शपथ किंवा वचनबद्धतेची जी तरतूद आहे ते घटनेच्या कलम 69 मध्ये आढळते. कलम 69 पर्याय क्रमांक डी योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो हे चारही कलम आपण लक्षात घेऊया. उपराष्ट्रपती पदाशी संबंधित आहे. तर बघा 64 कलम कशाशी संबंधित आहे? तर उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असणे आवश्यक हे 64 कलमामध्ये तरतूद आहे याची. काय? उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असणे आवश्यक. त्यानंतर 66 कलममध्ये कशाची तरतूद आहे? तर उपराष्ट्रपतीच्या निवडणुकी संदर्भात तरतूद आहे कलम 66 मध्ये. 67 मध्ये काय तरतूद आहे? तर बघा उपराष्ट्रपतीचा कार्यकाल या संबंधीची तरतूद 67 मध्ये आहे. आणि आपले मूळ उत्तर 69 मध्ये कशाची तरतूद आहे? तर उपराष्ट्रपती पदाच्या शपथ किंवा वचनबद्धतेची तरतूद. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे, घटक राज्यातील महाधिवक्त्याची
नेमणूक कोण करतात? तर मित्रांनो, घटक राज्यातील महाधिवक्त्याची नेमणूक ही राज्यपाल करतात. संबंधित राज्याचे राज्यपाल हे त्यांची नेमणूक करत असतात. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? रमेश बैस. ओके. आणि महाराष्ट्राचे सध्याचे महाधिवक्ता कोण आहेत? डॉक्टर बीरेंद्र सराफ. लक्षात आलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारे संप्रेरक कोणते? तर मित्रांनो, नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारे संप्रेरक हे ऑक्सिटोसिन, पर्याय क्रमांक ए ऑक्सिटोसिन हे आहे. मित्रांनो, प्रश्न विचारला जाऊ शकतो, ऑक्सिटोसिन हे कोणत्या ग्रंथीमध्ये स्त्रवते? तर पिट्यूटरी हे उत्तर द्यायचं आहे. पिट्यूटरी ग्रंथीमध्ये स्त्रवते ऑक्सिटोसिन. जर विचारलं पिट्यूटरी ग्रंथी कोणत्या ठिकाणी असते? तर मेंदूमध्ये असते, मानवी मेंदूमध्ये असते पिट्यूटरी ही ग्रंथी. ओके. आता मित्रांनो, या प्रश्नांची पटकन रिव्हिजन मारून घेऊया, म्हणजे उत्तरे तुमच्या दिमागात एकदम फिट बसतील. ओके. तर या ठिकाणी बघा, मी प्रश्न वाचला की लगेच उत्तर तुम्ही मनामध्ये गेस करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला कळेल की बरोबर आहे की चुकीचं उत्तर आहे. बघा, कोणत्या राज्यातील कालाजिरा तांदळाला GI टॅग मिळालेला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ओडिसा. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, दीन ए इलाही हा ग्रंथ कोणत्या मुघल सम्राटाने लिहिलेला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अकबर. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, भारतीय वायुदल किंवा हवाई दल दिवस केव्हा साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक बी 8 ऑक्टोबर. त्यानंतरचा प्रश्न आहे, 70व्या राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले? योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक ए हिमाचल प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न आहे, आशियाई कबड्डी स्पर्धा 2023 मध्ये पुरुष विजयी संघ डॅश डॅश तर महिला विजयी संघ डॅश डॅश हा ठरलेला आहे? तर मित्रांनो, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भारत. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या उत्तरेस डॅश डॅश पर्वतरांगा आणि त्यांच्या पूर्वेस डॅश डॅश टेकड्या आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सातपुडा आणि गाविलगड. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण संविधान सभेच्या सदस्या होत्या? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. त्यानंतरचा प्रश्न आहे, फुफ्फुसाचे मुख्य कार्य खालीलपैकी कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रक्ताचे शुद्धीकरण. त्यानंतरचा प्रश्न आहे, रेखावृत्तांची एकूण संख्या किती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 360. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार डॅश डॅश ते डॅश डॅश आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 72°36' ते 80°54' त्यानंतरचा प्रश्न आहे, राज्यातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक सागरी किनारा लाभलेला आहे? योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक ए रत्नागिरी. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अप्सरा. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताने खालीलपैकी कोणत्या देशात भारत पार्क ट्रेड झोन सुरू करण्याची योजना आखलेली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी UAE. त्यानंतरचा प्रश्न आहे, उपराष्ट्रपती पदाच्या शपथ किंवा वचनबद्धतेची तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात आढळते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कलम 69. त्यानंतरचा प्रश्न आहे, घटक राज्यातील महाधिवक्त्याची नेमणूक कोण करतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राज्यपाल. त्यानंतरचा प्रश्न आहे, नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारे संप्रेरक कोणते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ऑक्सिटोसिन. तर मित्रांनो, आता आपण रिव्हिजन केलेले ही सर्व उत्तरं तुम्हाला हमखास पाठ झालेली असतील. तर बघा, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक ठोका व्हिडिओला. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि अभ्यास चालू राहू द्या. धन्यवाद.